तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक नवीन करिअर ऑप्शन, वास्तुशास्त्र कन्सल्टंट. तर वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे, वास्तुशास्त्र कन्सल्टंट काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात, कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, बरं ही सर्व्हिस तुम्ही ऑनलाईन देणार आहात, ऑफलाईन देणार आहात, किंवा याच्यासाठी तुम्हाला क्लायंट्स जे आहेत ते कुठून मिळणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं ब्रँड किंवा तुमचं मार्केटिंग जे आहे तर ते कशा पद्धतीने एस्टॅब्लिश करणार आहात. तर डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कारण हे जे फील्ड आहे ना, तर ट्रस्ट मी खूप इन डिमांड आहे. आणि कोणीही, ठीक आहे, कोणीही, शिक्षणाची याला काहीच अट नाही आहे, कोणीही व्यक्ती या फील्डमध्ये उतरू शकते जर तसं त्यांना इंटरेस्ट असेल तर, आणि नक्कीच या फील्डमध्ये उतरून चांगल्या पद्धतीने काम करू शकते. इकडे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने कामं जे तर ते अवेलेबल होतात. कशा पद्धतीने लीड्स घ्यायच्या, ऑनलाईन कशा पद्धतीने मार्केटिंग करायची, ऑफलाईन कशा पद्धतीने मार्केटिंग करायची, तर सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. कारण इकडे जास्त स्कोप आहे सध्या, कारण खूप लोक सध्या ज्यावेळी त्यांचं घराचं इंटेरियर असेल किंवा त्यांच्या फॅक्टरीचं इंटेरियर असेल, ऑफिसचं इंटेरियर असेल, तर नक्कीच वास्तुशास्त्र कन्सल्टंटना कन्सल्ट करतात, त्यांच्याकडून ओपिनियन घेतात आणि मगच त्यांची जी बिल्डिंग आहे तर ती चालू करतात. तर डिटेलमध्ये बघूयात आजच्या आपल्या या बिझनेस प्लॅनबद्दल. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचा युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जो आहे तर तो नेहमीच पोस्ट करत असतो. ओके, तर वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर वास्तू म्हणजे काय, वास्तू म्हणजे एखादं घर असू शकतो, एखादी अपार्टमेंट, एखादं बिल्डिंग असू शकते, एखाद्याचं ऑफिस असू शकतं, किंवा एखाद्याची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी असू शकते, तर काहीही असू शकतं, तर त्याला आपण बोलतो वास्तू. वास्तू म्हणजे बिल्डिंग, ठीक आहे, वास्तू म्हणजे बिल्डिंग. आणि शास्त्र म्हणजे काय, शास्त्र म्हणजे त्याच्या मागचं टेक्निक किंवा त्याच्या मागचं सायन्स, ठीक आहे. तर वास्तुशास्त्र म्हणजे बिल्डिंग आणि ते बांधण्याचं किंवा ते तयार करण्यामागचं लॉजिक काय असलं पाहिजे, तर त्याला आपण बोलतो शास्त्र. आता तुम्ही बघा, ठीक आहे, तुम्ही स्वतःच्याच पर्सनल लाईफवरून एक्सपिरियन्स करा. आपण आपलं एखादं घर करतोय किंवा आपण आपलं एखादं ऑफिस करतोय, फॅक्टरी करतोय, तर नक्कीच आपण 4 दिशा कोणत्या आहेत, म्हणजे पूर्व दिशा कोणती, पश्चिम कोणती, तर या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. घराचं तोंड आपल्या पूर्वेला आहे का पश्चिमेला आहे, तर ते कुठल्या दिशेला असलं पाहिजे, तर या भरपूर गोष्टी असतील ना, तर त्या घरातल्या लोकांच्या प्रगतीसाठी मॅटर करतात, ठीक आहे. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल एखादा कोपरा आहे तर तो अग्नेय कोपरा आहे, ठीक आहे, तर तिकडे अग्नीच असला पाहिजे, म्हणजे तिथे किचनच्या रिलेटेड भरपूर गोष्टी असतील तर त्या तुम्ही करू शकता. इकडे तिथे एक किचन तुम्ही चालू करू शकता, म्हणजे किचनची रूम तिथे तयार करू शकताय. बट अग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही पाणी जर आणलं तर तुमची जी अग्नी आहे, तुमची वास्तू जिथे अग्नी क्रिएट करते, तर तिकडे पाणी आलं तर तुमचं जे काही बॅलन्स आहे किंवा घराचं जे काही बॅलन्स आहे तर तो बिघडू शकतो, आणि त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे फायनान्सच्या बाबतीत प्रॉब्लेम्स येऊ शकतात, हेल्थ इश्यूज भरपूर येऊ शकतात, असे भरपूर गोष्टी. म्हणजे असं कधी कधी तरी आपलं होतं ना, की असं तोंडाला आलेलं काम असतं, की असं वाटतं की आत्ता काम आपलं होणार आहे, पण ते तिथे येऊन थांबतं. इतरांना अपॉर्च्युनिटीज मिळतात, पण आपण आपल्या कामामध्ये इतकं चांगलं करून सुद्धा किंवा आपण आपल्या कामामध्ये खूप एक्सपर्ट असून सुद्धा आपल्याला काही अपॉर्च्युनिटीज मिळत नाही. तर त्या कधी कधी गोष्टी असतील तर त्या वास्तूशी रिलेटेड असतात, ज्या घरामध्ये आपण राहतो किंवा जिथे आपण काम करतो दिवसभर, जिथे आपण आपले सगळे प्रोजेक्ट्स हँडल करतोय, काम करतोय, तर तिथे काहीतरी दोष असू शकतो, तर त्याच्यामुळे असू शकते. तर सध्या बघा भरपूर लोक, तर तुम्ही कुठलीही अपार्टमेंट बघा, ठीक आहे, इंटेरियर करताना वास्तुशास्त्र कन्सल्टंटला किंवा वास्तुशास्त्र एक्सपर्टला विचारून भरपूर गोष्टी केल्या जातात. किंवा जरी जुनी बिल्डिंग असेल ना, तरी तिकडे वास्तुशास्त्र कन्सल्टंटला विचारून काही त्याच्यामध्ये चेंजेस असतील, रिनोव्हेशन्स असतील तर ते केले जातात. कारण वास्तू मॅटर करत आहे त्या घरातल्या फायनान्सबद्दल. वास्तुशास्त्रानुसार जर सगळ्या गोष्टी असतील तर घरामध्ये उत्तम पैशाची खेळचाल असते, किंवा आरोग्य सगळ्यांचं चांगलं असतं. एकमेकांसोबतच्या संबंधांमध्ये सुद्धा वास्तुशास्त्र जे आहे ते खूप जास्त इफेक्ट करते. म्हणजे घरामध्ये सारखी भांडणं होत असतील, कलह होत असतील, तर तिकडे वास्तूचा काहीतरी दोष असू शकतो. तर तिथे सुद्धा वास्तुशास्त्राला कन्सल्टंटना कन्सल्ट करून लोक जे काही चेंजेस घरामध्ये करायचे आहेत ना, तर ते सगळे करून घेतात. मुलांचं एज्युकेशन असेल, अभ्यासाची दिशा कोणती असली पाहिजे, कुठेही जाऊन काही आपण करू शकत नाही. तर प्रत्येक गोष्टीमागे एक सायन्स आहे, एक लॉजिक आहे, एक टेक्नॉलॉजी आहे, आणि ती आपण फॉलो केली पाहिजे, आणि ती सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे. आणि ती सध्या भरपूर लोकांना समजते की वास्तुशास्त्राचं इम्पॉर्टन्स काय आहे. ज्यावेळी आपण एखादी वास्तू उभा करतो आणि ती वास्तू उभा केल्यानंतर 3-4 वर्षानंतर आपल्याला काही गोष्टी असतील किंवा काही त्रास असेल तर तो संभवतो. तर वास्तुदोष जर असेल तर त्यामुळे
सध्या लोक काय करतात, नवीन घर परचेस करतायत ना, तर वास्तुशास्त्राला अगदी हमखास 100% लोक काय करतात, सध्या कन्सल्ट करतात आणि मग त्यांच्या ॲडवाईसनुसारच सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या करतात. म्हणजे किचन कुठे असले पाहिजे, टॉयलेट बाथरूम कुठे असले पाहिजे, पाण्याची दिशा कुठली असली पाहिजे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी, विंडोज कुठे असल्या पाहिजेत किंवा घरामध्ये अगदी पोस्टर्स कुठले लावायचे, ठीक आहे. कारण सध्या आम्ही आमच्या या घराचं वास्तुशास्त्र केलं तर त्यावेळी आमच्या लक्षात आलं की इतक्या गोष्टी मॅटर करतात. ते आमच्या घरी आले आणि घरामध्ये एक पोस्टर होतं ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या वेगळ्या पेंटिंग्स होतात. तर त्यांनी मला सांगितलं की हे पेंटिंग जे आहे तर ते तुमच्या घरातून काढून ठेवा. तर इतकं जास्त वास्तू मॅटर करते. म्हणजे पेंटिंग्स आपल्या घरातले वॉलवरती आपण काय काय लावतो, तर इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या आपल्या बरोबरचं जे ॲटमॉस्फिअर आहे तर ते पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह असणार आहे तर ते क्रिएट करण्यामध्ये मदत करतात. लहान मुलं अभ्यास करतात पण जर ती प्रॉपर जागेला बसत नसतील, प्रॉपर ठिकाणाला बसून जर अभ्यास करत नसतील तर तिथे काहीच गोष्टी त्यांच्या लक्षात येणार नाहीत. झोपण्याची दिशा, झोपल्यावरती वेगवेगळी स्वप्न पडतात किंवा व्यवस्थित झोप होत नाही, तर तिथे दिशा मॅटर करते. तुम्ही कुठल्या दिशेला तोंड करून झोपताय तर हे सुद्धा मॅटर करतंय. तुमचं बेडरूमचं वास्तुशास्त्र काय असलं पाहिजे, तुमचं झोपताना डोकं जे आहे ते कुठल्या साईडला, पाय जे आहे ते कुठल्या साईडला असले पाहिजेत, कुठल्या साईडला नसले पाहिजेत, या गोष्टी. आरशावरून पण सेम, ठीक आहे. तुमचा जो आरसा असतो, आपण आरशात बघतो ना, तर तो आरसा कुठल्या दिशेला लावायचा आणि कुठल्या दिशेला नाही लावायचा, तर याला सुद्धा वास्तुशास्त्र आहे. तर अगदी इतक्या छोट्या छोट्या सिंपल गोष्टी असतात ना, तर त्या आपल्याला माहिती नसतात आणि त्याच्यामुळे खरंच आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते आपल्याला कधी कधी फेस करावे लागतात. इकडे इंट्रोड्यूस होतोय वास्तुशास्त्र कन्सल्टंट. म्हणजे काय की तुम्हाला काय करायचं, तर वास्तुशास्त्र तर तुम्ही असंच कोणाचं काही सांगू शकणार नाही, तर तुम्हाला या गोष्टी शिकाव्या लागतील. तर भरपूर वेगवेगळे छोटे छोटे कोर्सेस अवेलेबल असतात. ऑनलाईन सुद्धा भरपूर कोर्सेस अवेलेबल असतात वास्तूशी रिलेटेड. मी ट्राय करेन. माझे एक फ्रेंड आहेत तर ते वास्तुशास्त्र कन्सल्टंट आहेत, तर नक्कीच जर ते तुमच्यासाठी काही तुम्हाला नॉलेज देऊ शकत असतील तर नक्कीच मी त्यांना आपल्या चॅनलवरती इन्व्हाइट करेन आणि नक्कीच त्यांचं जे काही नॉलेज असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही ऑनलाईन कुठेही कोर्स करू शकता, ऑफलाईन कुठेही कोर्स करू शकता. बेटर राहील तुम्ही ऑनलाईन कोर्स केला तर, कारण तुम्ही तुमच्या टाईमनुसार, फ्लेक्झिबल टायमिंगनुसार आणि कमी फीजमध्ये या ज्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला अवेलेबल होऊन जातात आणि रेकॉर्डिंग्स वगैरे पण गोष्टी तुम्हाला मिळतात. त्यामुळे फ्युचरला तुम्हाला भरपूर गोष्टी तिथून पॉसिबल होतात. तर इकडे तुम्ही थोडंसं पहिला काय करायचं, सगळ्यात स्टेप नंबर 1 म्हणजे वास्तुशास्त्र काय आहे, ठीक आहे, हे तुम्हाला शिकायचं आहे. ठीक आहे. आता याला थोडासा वेळ लागू शकतो, म्हणजे 2-3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. दिशा कोणत्या आहेत, कोणत्या दिशेला काय असलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. या गोष्टी कशा एक्सपिरियन्सने किंवा प्रॅक्टिसने होतात. तुम्ही जितका जास्त अभ्यास कराल त्या विषयावरती, जितकं जास्त त्या विषयावरती फोकस कराल, तर तितक्या जास्त नवीन तुम्ही गोष्टी आहेत ना तर त्या एक्सप्लोर कराल. तर सुरुवात तुमच्या घरापासूनच करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सचे जे काही घरं असतील तर तिथून चालू करा. हळूहळू एक्सपिरियन्स कलेक्ट करायला चालू करा. म्हणजे तुमचा माहितीत किंवा तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये ॲज अ वास्तुशास्त्र कन्सल्टंट जाल ना, तर तिकडे तुम्हाला या ज्या गोष्टी असतील ना तर त्या फायद्याच्या ठरतील. त्यामुळे स्टेप नंबर 1 आहे तुम्हाला वास्तुशास्त्राच्या ज्या काही कन्सेप्ट्स असतील तर त्या सगळ्या शिकायच्या. त्याच्याशी रिलेटेड बुक्स बघू शकता. युट्यूबवरती पण व्हिडिओज अवेलेबल होतात आणि नक्कीच माझे जे ओळखीचे आहेत तर त्यांच्याशी बोलून जर मला तसं तुमच्यासोबत काही नॉलेज शेअर करू शकत असतील तर ते व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन दिसते ना तर ती सुद्धा हिट करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळत असतात. ओके. त्यानंतर स्टेप नंबर 2 एक्सपिरियन्स गोळा करायचा आहे. सोबतच तुम्हाला तुमचे आता अकाउंट्स, ठीक आहे, इकडे तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स खूप जास्त मॅटर करतात. आता तुम्ही वास्तुशास्त्र कन्सल्टंट आहे हे लोकांना तुम्हाला सांगायला हवं ना की मी वास्तुशास्त्र कन्सल्टंट आहे, त्यामध्ये मी एक्सपर्ट आहे, मी तुम्हाला ॲडवाइस देऊ शकतो, हे तुम्हाला इतरांना सांगायला हवं. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मार्केटिंग किंवा ब्रँडिंग करत नाही, तोपर्यंत लोकांना समजणार नाही आहे की तुम्ही वास्तुशास्त्र शिकलेला आहात आणि तिकडे तुम्ही लोकांना हेल्प करू शकताय किंवा गाईड करू शकताय. त्यामुळे इथे तुमचे आता सोशल मीडिया अकाउंट सेटअप करा. जसं की तुमचं फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, तर हे अकाउंट सेटअप करा. या अकाउंट्सवरती ना जितकी जास्त माहिती तुम्ही देऊ शकताय, फ्री ऑफ कॉस्ट माहिती द्या. लोकांना वाटतंय काय की मी फ्रीमध्ये माहिती दिली तर माझ्याकडे कोण येईल, मला कोण भेटेल किंवा मला कोण विचारेल, तर तसं नसतंय. तर तुम्ही जितकी जास्त माहिती तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती देताय ना तर तितकं जास्त तुम्ही नॉलेज तुमच्याकडे आहे किंवा तितकं जास्त तुम्ही एक्सपर्ट आहात असं तुमची ऑडियन्स किंवा तुमचे जे काही सबस्क्रायबर्स आहेत ना तर ते कन्सिडर करतात. तर जास्तीत जास्त नॉलेज द्या. छोटे छोटे व्हिडिओज बनवा, 2 मिनिटाचे, 3 मिनिटाचे, 5 मिनिटाचे व्हिडिओज बनवा. लॉंग शॉर्ट्स दोन्ही अपलोड करा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला
एखादा विषय घ्यायचा. तर तुम्ही ऑलरेडी जर माहिती असेल तुम्हाला यातली, तर नक्कीच तुम्ही अकाउंट्स ओपन करून तुमचे जे काही नॉलेज आहे ते शेअर करा. तुम्हाला माहिती नसेल ना, तर छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू तुम्ही जसं शिकत जाल ना, तर छोट्या छोट्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल तुम्ही असे टॉपिक्स घेऊ शकताय की आरसा, जसं मी तुम्हाला आरशाचं सांगितलं की आरशाची कोणती दिशा असावी किंवा किचनची दिशा काय असावी. तर असे छोटे छोटे टॉपिक्स तुम्ही घ्या जे की ट्रेंडिंग असतील, जे की अट्रॅक्टिव्ह असतील. असे थंबनेल्स बनवा आणि ते व्हिडिओज तुमच्या अकाउंटवरती पोस्ट करायला चालू करा. नक्कीच जास्तीत जास्त लोक तुमच्या चॅनलला जोडली जाणार आहेत. आणि मग इकडे तुम्हाला ऑनलाईन प्रेझेन्स असल्यामुळे काय होतंय, तुम्हाला एक तर तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन चालू करू शकता. फोनवरून तुम्ही कन्सल्टेशन चालू करू शकता. तुमचे जे काही क्लायंट्स असणार आहेत, टू बी क्लायंट्स असणार आहेत, तर त्यांच्याकडून तुम्ही फोटोज घेऊ शकताय मागून, किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता आणि त्यांचं घर जे आहे ते चेक करून त्यांना जे काही डिटेल्स त्यांना लागत असतील किंवा जे काही चेंजेस त्यांना करायला लागत असतील किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते विचारून तुम्ही त्याच्यावरती सॉल्युशन जे आहे तर ते देऊ शकता. ठीक आहे. फोटोज व्हिडिओज पुरेसे आहेत तुम्हाला. तर तुम्ही फॉर एक्झाम्पल मी कोल्हापूरमध्ये आहे आणि मी एक वास्तू कन्सल्टंट आहे, तर मला एका मुंबईमधल्या घराचं एक वास्तू जे आहे तर ते चेक करायचं आहे. तर नक्कीच मी ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकते. त्यांच्याकडून मी फोटोज घेऊ शकते, ठीक आहे, व्हिडिओज घेऊ शकते आणि मग ज्या अकॉर्डिंगली मला त्यांना चेंजेस सांगायचे, जे काही सजेशन्स मला त्यांना सांगायच्यात, तर त्या अकॉर्डिंगली त्यांना मी ते सजेस्ट करू शकते. तर इतकं सोपं सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समुळे झालेलं आहे. बट एकच अट आहे, जास्तीत जास्त ब्रँडिंग करा, जास्तीत जास्त मार्केटिंग करा. आणि हा एक असा बिझनेस आहे जो की आता सध्या किंवा इथून पुढे सुद्धा खूप जास्त बूस्ट होतोय, कारण लोकांना समजतंय की वास्तुशास्त्राच्या अकॉर्डिंगली आपल्याला घर जे आहे ते केलंच पाहिजे, नाही तर खूप ऑपॉर्च्युनिटीज आपल्या लाईफमधून मिस होत आहेत किंवा खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. मेडिकल असतील, फायनान्शियल असतील, खूप मेंटल इश्यूज असतील, तर याच्याशी रिलेटेड खूप प्रॉब्लेम्स त्यांच्या लाईफमध्ये येतात. त्यामुळे इकडे तुम्हाला प्रचंड स्कोप आहे. फक्त तुम्हाला तुमचं ब्रँडिंग किंवा तुमची ॲडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती करायची आहे. इकडूनच तुम्हाला लीड्स जे आहेत तर ते यायला चालू होणार आहेत. ठीक आहे. मी ओव्हरऑल तुम्हाला आय थिंक सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की वास्तुशास्त्र म्हणजे काय असतं, तर हे कसं शिकायचं तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. याची ॲडव्हर्टिजमेंट कशी करायची, तर फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती ॲडव्हर्टिजमेंट करायची. आणि इकडे स्कोप काय आहे म्हटलं तर प्रचंड स्कोप आहे. फक्त तुम्ही तुमची ॲडव्हर्टिजमेंट कन्सिस्टंटली चालू करा. कुठलाही बिझनेस किंवा कुठलंही काम चालू केलं तर त्याला ग्रो होण्यासाठी मी नेहमी सांगत असते की 6 महिने, 7, 8, 9 महिने लागत असतात. त्यामुळे तुमचं अकाउंट्स ओपन करा, जास्तीत जास्त नॉलेजेबल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्या अकाउंट्सवरती शेअर करा. नक्कीच जास्तीत जास्त लोक तुमच्यासोबत कनेक्ट होणार आहेत. आणि हे तुम्ही ना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही करू शकता. ऑफलाईन म्हणजे तुम्ही तुमच्या लोकल एरियाजमध्ये जे काही होम व्हिजिट्स तुम्ही करू शकता, किंवा लोकांना ऑफिस चालू करतात. ठीक आहे, ऑफिस चालू करतात, ऑफिसमध्ये कधी कधी असं होतं की एम्प्लॉईज टिकत नाही आहेत किंवा कामच व्यवस्थित होत नाही आहे, त्यानंतर हे प्रोजेक्ट्स मिळत नाही आहेत. या भरपूर गोष्टी असतात. मग तुम्ही ऑफिससाठी सुद्धा कन्सल्टेशन जे आहे ते चालू करू शकता. आणि मोठ्या फॅक्टरीज ज्या असतात, जिकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरे असतं, तर कधी कधी काय होतं, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे कॅपॅसिटी असते दिवसाला 1000-2000ची, पण 500 मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा होत नाहीत, कारण ऑर्डर्स मिळत नाहीत किंवा वर्कर्समध्ये काहीतरी इश्यू असतात. तर तिकडे सुद्धा त्यांना वास्तू कन्सल्टन्सी जी आहे ती कन्सल्टेशन जे आहे ते लागतं. फॉर एक्झाम्पल त्यांच्या मशीन्सची दिशा काय आहे, किंवा त्यांचे टॉयलेट बाथरूम कुठे आहेत, त्यांच्या पाण्याचे वॉटर टँक्स कुठे आहेत, ह्या भरपूर गोष्टी असतील तर त्या कुठे कुठे त्यांनी अरेंज केलेल्या आहेत. फॅक्टरीचे मशीन्सचे डायरेक्शन्स काय आहे किंवा फॅक्टरीचा एंट्रन्स कसा आहे. कधी कधी तर ना भरपूर ठिकाणी मी बघितलेलं आहे, जो मेन एंट्रन्स आहे ना, तर वास्तुशास्त्र कन्सल्टंट तो ब्लॉक करायला सांगून दुसरीकडून एंट्रन्स जो आहे तर तो करायला सांगतात. आणि ट्रस्ट मी, याच्यामुळे खरंच त्या फॅक्टरीमध्ये किंवा त्या बिल्डिंगमध्ये, त्या वास्तूमध्ये भरपूर डिफरन्स जे आहेत किंवा भरपूर चेंजेस जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे इकडे नक्कीच तुम्हाला स्कोप आहे या फील्डमध्ये. फक्त तुम्हाला अभ्यास व्यवस्थित करायचा आहे वास्तूशी रिलेटेड. तर भरपूर स्त्रियांना असेल किंवा पुरुषांना असेल भरपूर गोष्टी माहिती असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डायरेक्शन, आता मी काय वास्तुशास्त्र एक्सपर्ट नाही, बट स्टील मला माहिती आहे की हा माझ्या घराचा आग्नेय कोपरा आहे, जिथे माझं किचन आहे. हा माझ्या घराचा इकडे वॉटर टँकचा, मला दिशाचे नाव आठवत नाही, बट इकडे वॉटर टँक असला पाहिजे, इथे आग्नेय कोपऱ्याला पाणी नसलं पाहिजे. या गोष्टी मला, बेसिक गोष्टी मला माहिती आहेत. देवाराची दिशा कुठे असली पाहिजे, देवारा कुठे असला पाहिजे, तर या पण छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर त्या बेसिक गोष्टी म्हणजे ते वास्तुशास्त्र कन्सल्टंट जो होते तर त्यांनी व्हिजिट केली होती, तर त्यामुळे या बेसिक गोष्टी होत्या तर त्या मला माहिती आहेत. तर आपल्यापैकी भरपूर जणांना माहिती असतं. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, आवड असेल, तर नक्कीच तुम्ही या फील्डमध्ये उतरू शकताय. पार्ट टाइम म्हणून चालू करा, म्हणजे थोडा वेळ. ठीक आहे, जसे तुम्हाला क्लायंट्स मिळतात तर त्या
अकॉर्डिंगली त्यांना आन्सर करायचे, तेव्हा त्यांचे कन्सल्टेशन त्यांना करायचं, त्या अकॉर्डिंगली चालू करा. हळूहळू जसं तुम्ही ग्रो कराल तर तुम्ही फुल टाइम सुद्धा या फील्डमध्ये उतरू शकताय. नक्कीच या फील्डमध्ये स्कोप आहे. आजचा हा करिअर ऑप्शन थोडासा वेगळा होता. मी भरपूर तुमच्यासाठी रिसर्च करत असते, काय मी तुमच्यासोबत शेअर करू, कोणते आयडियाज शेअर करू, सो दॅट तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये थोडंसं लेवल अप व्हाल आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा एक इन्कम सोर्स स्वतःसाठी जो आहे तो तुम्ही जनरेट करू शकताय. आता इन्कम सोर्स जनरेट करताना तो असा जनरेट करायचा की त्याच्यामधून आपल्यालाही फायदा झाला पाहिजे आणि इतर लोकांनाही फायदा झाला पाहिजे, तरच आपण ॲज अ ह्युमन लाईफमध्ये अपग्रेड करू शकतो किंवा वरती येऊ शकतो, असं मला पर्सनली वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ही बिझनेस आयडिया किंवा ही कल्पना तुम्हाला कशी वाटते, किंवा ऑलरेडी तुम्ही वास्तू कन्सल्टंट असाल तर काही सजेशन्स तुम्हाला द्यायचे आहेत या फील्डमध्ये येणाऱ्या लोकांसाठी, तर ते सुद्धा प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर याच्याशी रिलेटेड अजून वेगवेगळे काही पार्ट्स आहेत तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लोर करून सांगेन. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जुने व्हिडिओज जे असतील तर ते चेक करा. भरपूर बिझनेस आयडियाज मी त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.